ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಏನು 18ನೇ ಶತಮಾನದಲ್ಲಿ ಈ ದೇಶಕ್ಕೆ ಬ್ರಿಟಿಷರು ಬರೀ ವ್ಯಾಪಾರಕ್ಕೋಸ್ಕರ ಬಂದಂತ ಜನ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ತಂದಿಟ್ಟು ನಮ್ಮನ್ನೆಲ್ಲ ಹೊಡೆದಾಟ ಇಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ರಾಜರುಗಳು ನವಾಬರುಗಳು ಅವರೇ ಕಿತ್ತಾಡುವಂಗ್ ಮಾಡಿ ಇವ್ರ ಕಡೆ ಒಂದಷ್ಟು ಜನ ಇಟ್ಕೊಂಡು ಇವ್ರ ಹಿಂದೂ ವಿರುದ್ಧ ಒಂದಷ್ಟು ಜನ ಇಟ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲರನ್ನೂ ನಮ್ಮ ಒಗ್ಗಟ್ಟಿನ ಏನು ಒಗ್ಗಟ್ಟಿರಲಿಲ್ವೋ ಅದನ್ನು ಉಪಯೋಗಿಸಿಕೊಂಡು ಈ ದೇಶನ 182 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಆಳಿದ್ರು. ಅಂತ ಬ್ರಿಟಿಷರಿಂದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಬಂದ ಸುಲಭ ಅಲ್ಲ. ಇದಕ್ಕೋಸ್ಕರ ಈ ದೇಶದ ಜನ ಮುಸ್ಲಿಂ, ಹಿಂದೂ, ಕ್ರಿಶ್ಚಿಯನ್ ಏನೂ ಅಲ್ಲ, ಈ ದೇಶದ ಎಷ್ಟು ಜನಸಂಖ್ಯೆ ಇತ್ತು ಅವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಹೋರಾಟ ಮಾಡವ್ರೆ, ಎಲ್ಲರೂ ಮಾಡವ್ರೆ. 1900 देश की आज़ादी का जो है जश्न मनाया जा रहा है। इस मौके पर सोशल डेमोक्रेटिक लेफ्ट इंडियन मैसूर डिस्ट्रिक्ट वाइस प्रेसिडेंट साहब को दावा देता हूँ 1-2 मिनट अपने तासुरात पेश करें। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। जैसा कि आप सब जानते हैं कि आज जो है पूरे मुल्क के लोगों के लिए एक ईद है। जैसा हमारे सर बताएं कि ये यौम आज़ादी इंडिपेंडेंस डे जो है ये सिर्फ किसी एक मजहब वालों का, ये कौम वालों का नहीं है, ये हर एक हिंदुस्तानी का हक है, ये हर एक इंडियंस का राइट है कि आज का दिन वो खुशी मनाए। हमें खुशी है इस बात की हमारा मुल्क जो है, हमारा देश जो है ब्रिटिशों से आज़ाद हुआ। जैसे कि सर बताइए ईस्ट इंडिया कंपनी जो है यहाँ पर बिजनेस के तौर पर आए और यहाँ पर इन्होंने कब्जा किया। ये हमें आज़ादी मिले कितने साल हुए अभी? 70 पर 8वां साल है। मगर सबसे पहले जंग आज़ादी की जंग किसने छेड़ी? 200 साल पहले ये आवाज उठी थी। इस मुल्क के अंदर 200 साल पहले ये आवाज उठी थी। क्यों टीपू सुल्तान ने उस वक्त इस आवाज को छेड़ा था कि अंग्रेजों को भगाओ, देश बचाओ? क्यों? क्योंकि हज़रत टीपू सुल्तान की दूरअंदेशी थी कि इस मुल्क का भाईचारा, हिंदू मुस्लिम सिख ईसाई भाई भाई की मोहब्बत, ये ईस्ट इंडिया वाले ये अंग्रेज खत्म कर देंगे, तो इनसे मुल्क को छुड़ाना है। इसलिए हज़रत टीपू सुल्तान 200 साल पहले शुरू करे थे आज़ादी की जंग। पहले फाइटर, फ्रीडम फाइटर वो थे। तो फिर उस निजाम को चलाते आज ये यहाँ तक आया है। और आज ये मुल्क हमारा आज़ाद होने के बाद, अंग्रेजों से आज़ाद होने के बाद हम बड़े खुश और खुश माहौल में जीने वाले हम हिंदुस्तानी, हमें अफसोस है आज ये मुल्क कहीं ना कहीं एक जगह कैद है, कहीं ना कहीं एक जगह कैद है। हमारे दलित भाई उनकी मनचाही मंदिर को जा नहीं सकते, ये आज़ादी है क्या? हमारे दलित भाई उनकी एक आज़ादी की तरह वो लिबास पहन नहीं सकते, ये आज़ादी है क्या? करोड़ों का लोन लेने वाले माल्या वाल्या सब राज कर रहे हैं एब्रॉड कंपनीज में जाकर, और यहाँ कर किसान जो हमें अनाज देता है ये जहर खा रहा है, सुसाइड कर रहा है, ये आज़ादी है क्या? उसकी जमीन जब्त की जाती है, उसका खेत जब्त किया जाता है, उसके अनाज के ऊपर पाबंदी लगाई जाती है, ये आज़ादी है क्या? हमारे किसानों के राशन को गोडाउनों में लॉक कर उसके ऊपर जीएसटी और टैक्स बढ़ाया जाता है, ये आज़ादी है क्या? अभी हमें करप्शन से आज़ादी चाहिए, भ्रष्टाचार से आज़ादी चाहिए, और ये कम्युनिज्म से आज़ादी चाहिए। हर एक मुल्क के बाशिंदे को हर एक को जीने की आज़ादी है। तो इसके लिए इस मुल्क में फिर से ऐसी आज़ादी हो जाए, इसके लिए जरूरी है कि हम इस मुल्क के अंदर सही बाशिंदों को चुने, सही लीडर्स को चुने। आज हम देखते हैं सबसे बड़ा करप्शन, सबसे बड़ा कम्युनिज्म जो पैदा होता है ये गलत पॉलिटिक्स से पैदा होता है। तो पॉलिटिक्स को सही करेंगे तो देश सही होगा। तो मैं सोशल डेमोक्रेटिक ट्रेड इंडिया की तरफ से ये आपको बताना चाहता हूँ कि आने वाले दिनों को सही नुमाइंदों को चुने और हमारे देश को बचाए। यहाँ पर बात करने का मौका दिया गया, शुक्रिया सर। ನಮ್ಮೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಸೇರಿಲ್ಲ ಎಲ್ಲರಿಗೂ ಸೋಷಿಯಲ್ ಡೆಮೋಕ್ರಾಟಿಕ್ ಟ್ರೇಡ್ ಯೂನಿಯನ್ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರಿಗೂ ಫಸ್ಟು ಎಲ್ಲರಿಗೂ ಸ್ವಾಗತ ಮಾಡ್ತೀನಿ. ಏನು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನಾಚರಣೆ ಆಚರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ವೀರು ಎಲ್ಲ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ, ಕುಮಾರ್ ಎಲ್ಲ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ. ನಿಜವಾಗ್ಲೂ ನಾವೇ ಪುಣ್ಯವಂತರು. ಇವತ್ತು ದಿವಸ ಸ್ವತಂತ್ರವಾಗಿ ನಾವೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಜೀವನನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದಂಗೆ ತುಂಬಾ ಜನ ಅಲ್ಲಿ ಜಾತಿ ಭೇದ ನೋಡಿಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದೊಂದೇ ನಮಗೆ ಸ್ವತಂತ್ರ ಸಿಗಬೇಕು, ನಾವೆಲ್ಲ ಕಷ್ಟದಲ್ಲಿದ್ದೀವಿ ಅಂತ. ತುಂಬಾ ಜನ ಇದಕ್ಕೆ ಅವರ ಜೀವನ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ತುಂಬಾ ಕಷ್ಟಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅವರ ಕಷ್ಟಕ್ಕೆ ಖಂಡಿತ ಇವತ್ತು ಪ್ರತಿಫಲದಿಂದ ನಾವು ಇವತ್ತಿಂದ 78 ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ಸುಖವಾಗಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಎಲ್ಲೆಡೆ ನಾವು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಪುಣ್ಯ ಮಾಡಿದ್ವಿ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಹುಟ್ಟೋದಕ್ಕೆ. ಮುಂದೆನೂ ಅಷ್ಟೇ ಯಾವ್ಯಾವುದು ಜನಗಳು ನಮ್ಮಲ್ಲಿ ತಂದಿರೋದಕ್ಕೆ ನೋಡ್ತಾರೆ, ಅದಕ್ಕೆಲ್ಲ ನಾವು ಯಾವುದಕ್ಕೂ ಕಿವಿ ಕೊಡೋದು ಬೇಡ.
ಎಲ್ಲಾನು ದೂರ ಇಟ್ಟು ನಾವೆಲ್ಲ ಈ ಹಿಂದೆ ಅಣ್ಣ ತಂದಿರ ಥರ ಇವಾಗ ಬದುಕ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿನ ರೀತಿಯಿಂದ ಬದುಕೋಣ. ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಬರೋ ದೌರ್ಜನ್ಯಕ್ಕೆ ಹೋರಾಟ ಮಾಡೋಣ. ನಾವೆಲ್ಲ ಜೊತೆಯಲ್ಲಿದ್ದು ಖಂಡಿತ ಸರಿಪಡಿಸ್ಕೊಂಡು ನಾವು ಜೀವನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗೋಣ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೇಳ್ಕೊತೀನಿ ಸರ್. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ವೆರಿ ಮಚ್. ನೋಡಿ